अशा प्रकारचं वातावरण देशात आणि जगात आहे. सर, पुण्यामध्ये किंवा पालघरमध्ये जे शालेय पोषण आहार आहे तोच निकृष्ट दर्जाचा असल्याचा अहवाल समोर आलेला आहे. शासन कारवाई काहीच होत नाही. आता तुकाराम मुंडे एफडीए आयुक्त आहे, पण ह्या अहवालात काहीच होत नाही. एबीव्हीपीने त्यांच्या विरुद्ध आंदोलन केलं पाहिजे. जे इथे गुंडगिरी करतायत पुण्यात, त्यांनी हे अशा प्रकारचे विषय घेऊन सुद्धा आंदोलन केलं पाहिजे. त्यांचं सरकार मुलांना विष खायला घालत आहे, विष, बरं का. त्याच्याविरुद्ध का नाही आंदोलन करत? त्याच्याविरुद्ध आम्ही आंदोलनं करायची, या मुलांसाठी, तरुणांसाठी, हां, उत्तम शाळा निर्माण व्हाव्यात यासाठी. अभिजित दिपके आंदोलन करतायत. उद्या आदित्य ठाकरे हे मुंबईतली मैदानं वाचवावीत यासाठी तिरंगा यात्रा काढतायत. हे एबीव्हीपीला का सुचत नाही? मुंबईतली मैदानं देवेंद्र फडणवीस आणि मुंबई महानगरपालिका अमराठी बिल्डरांच्या घशात घालत आहे. शेकडो एकरची मुलांना खेळायला मैदानं नाहीत मुंबईच्या, महाराष्ट्राच्या राजधानीत. उद्या तिरंगा यात्रा त्यासाठी काढली जाते आदित्यजींच्या नेतृत्वाखाली. आकर्षित करण्यासाठी सगळेच राजकीय पक्ष सध्या एक आपलं आव्हान करतात, प्रोग्राम आखतात. मी मोहन भागवतांनी तो काय संवाद केला, नंतर आता राहुलजी हे करतात छात्रवृत्ती घेऊन. बघा, या देशातला तरुण हाफ पॅन्ट घालायला तयार नाही, एवढंच मी सांगू शकतो. महायुतीचा एक स्नेहभोजनाचा कार्यक्रम मुंबईत आयोजित करण्यात येणार आहे. महायुतीच्या पक्षांमध्ये समन्वय साधण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. गरज आहे त्यांना असं वाटतं? त्यांना गरज वाटत असेल. सर, पुणे महानगरपालिकेमध्ये कोथरूड मतदारसंघाचा ऑडिट केला, ऑडिट करण्याची मागणी केली राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने, म्हणून त्यांचा निधी शून्य करण्यात आलेला आहे. चंद्रकांत पाटलांच्या कामाचं ऑडिट मी ते वाचलं. मला वाटतं अमोल बलकवडे, बालवडकर, त्यांचा 10-12 कोटीचा निधी आणि अजून कुणाचा